नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, जर आपण संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना, विधवा महिला पेन्शन योजना किंवा तत्सम निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे. अनुदानामध्ये नेमकी वाढ कधी होणार, तर या संदर्भातील महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला कळेल की अनुदानामध्ये नेमकी वाढ कधी होणार आणि यासाठी नेमकं आपल्याला काय करावं लागणार. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर बघा मित्रांनो, जर आपण पूर्व इतिहास बघितला तर साधारणतः संजय गांधी निराधार योजना व विधवा महिला पेन्शन योजना या 1980 मध्ये सुरू झाल्या आणि सुरुवातीच्या काळामध्ये मित्रांनो या योजनेचा जे काही लाभ होता, अनुदान होतं किंवा हप्ता होता, तर तो लाभार्थ्यांना 60 रुपये महिना अशा प्रकारचा हप्ता दिला जात होता. परंतु मित्रांनो, त्या तुलनेमध्ये महागाई खूप कमी असल्यामुळे 60 रुपयामध्ये बऱ्याचशा गोष्टी लाभार्थ्यांना विकत घेता येत होत्या आणि त्यांचं जे काही दैनंदिन जीवन आहे तर ते सुरळीत होत होतं. त्यानंतर मित्रांनो, मध्यंतरीच्या काळात 2010 पर्यंत आपल्याला असं दिसून येईल की या योजनेच्या लाभामध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करण्यात आली आणि तो 1500 रुपये करण्यात आला. त्यानंतर मित्रांनो, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना महाराष्ट्र शासनाने 2004 मध्ये सुरू केली आणि त्यानुसार याही लाभार्थ्यांना 1500 रुपयाचा लाभ 2010 पासून सुरू केला. म्हणजे कंटिन्यू 1500 रुपये आता संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजनेचे लाभार्थी, त्यानंतर विधवा महिला, तर या सगळ्यांना 1500 रुपयाचा लाभ 2010 पासून सुरू झाला. मित्रांनो, त्यानंतरच्या काळामध्ये मात्र या योजनेच्या लाभामध्ये किंवा लाभार्थ्यांच्या हप्त्यामध्ये कोणतीही वाढ झालेली आपल्याला दिसत नाही. त्यानंतर मित्रांनो, दिव्यांग बांधवांचं एक मोठं आंदोलन झालं आणि या आंदोलनानुसार 2025 मध्ये महाराष्ट्र शासनाने तात्काळ निर्णय घेतला आणि दिव्यांग बांधवांचं जे काही अनुदान आहे तर ते 1000 रुपये त्यामध्ये वाढ केली आणि त्यांना 2500 रुपये महिना सुरू झाला. मित्रांनो, खरं तर निराधार योजना आणि दिव्यांग योजना या सोबत आलेल्या योजना आहे. म्हणजे संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना याच दोन योजनांमधील जे काही दिव्यांग बांधव आहेत तर ते समाविष्ट होते आणि त्यानुसार सरसगट या दोन्ही योजनाचे जे काही लाभार्थी आहेत तर त्यांचं जे काही अनुदान आहे तर त्याच्यामध्ये सारखी वाढ करण्यात यायला हवी होती. म्हणजे जर दिव्यांग बांधवांना 2500 रुपये दिले जातात तर निराधार बांधव आहे, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजनेचे लाभार्थी आहे आणि विधवा महिला आहे तर यांना सुद्धा 2500 रुपये मानधन देणे अपेक्षित होतं. परंतु मित्रांनो, तसं झालं नाही. फक्त दिव्यांग बांधवांचेच अनुदान 1000 रुपयानं वाढवण्यात आलं आणि त्यांचं अनुदान 2500 रुपये करण्यात आलं. मित्रांनो, परंतु दिव्यांग बांधवांच्या बरोबरीनेच जे काही इतर निराधार योजनेचे लाभार्थी आहे तर ते सुद्धा प्रचंड हालाखीचं जीवन जगत आहे. त्यांच्याकडे इतर कोणतीही साधने नाही की ज्याच्या सहाय्याने ते त्यांचा प्रपंच चालवू शकतील. त्यामुळे सरसगट या निराधार बांधवांना सुद्धा दिव्यांग बांधवांच्या बरोबरीनं 2500 अनुदान मिळायला हवं होतं, परंतु तसं झालं नाही. खरं पाहिलं तर दिव्यांग लाभार्थ्यांची या योजनेची जी संख्या आहे तर ती साधारणतः 4.5 लाख आहे आणि जे काही निराधार बांधव आहे, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजनेचे लाभार्थी आहे आणि विधवा महिला यांची एकत्रित जर संख्या बघितली आपण तर तब्बल 45 लाख आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची संख्या प्रचंड आहे. परंतु एवढ्या मोठ्या प्रचंड लोकसंख्येकडे शासनाने कमालीचं दुर्लक्ष केलेलं आपल्याला दिसून येते. म्हणजे त्या प्रमाणामध्ये 45 लाख लाभार्थ्यांना फक्त 1500 रुपये दर हप्त्याला दिले जातात आणि दिव्यांग बांधवांना मात्र
2,500 रुपये दिले जातात. त्यामुळे एक शासनाने असा दुजाभाव करायला नको होता. तरी पण दिव्यांगांना वेगळं केलं या योजनेपासून, त्यांच्या अनुदानात वाढ केली. मात्र जे काही निराधार बांधव आहे तर त्यांच्या अनुदानामध्ये आजपर्यंत कोणतीही वाढ झालेली नाही. आता नेमका प्रश्न असा आहे की मित्रांनो, निराधार योजनेच्या लाभामध्ये वाढ कधी होणार? तर मित्रांनो, सध्या तरी आपल्याला असं दिसून येते की सध्या कोणती निवडणूक नाही. कारण निवडणुकीच्या अगोदर जे काही जाहीरनामे प्रसिद्ध होतात, वचननामे प्रसिद्ध होतात, तर त्यामध्ये विविध राजकीय पक्ष या योजनातील लाभार्थ्यांची वोटिंग आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनुदानामध्ये वाढ करून दिली जाईल अशा प्रकारची आश्वासनं देतात आणि त्यांच्या वचननाम्यामध्ये अशा गोष्टी मांडत असतात. परंतु मित्रांनो, सध्या तरी कोणतीही निवडणूक नसल्यामुळे ती एक अडचण आलेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, की बजेटमध्ये अशा प्रकारची तरतूद केली जाऊ शकते. परंतु सध्या तरी महाराष्ट्र शासनाचं कोणतंही बजेट नाही. साधारणतः आपल्याला माहित आहे की फेब्रुवारीमध्ये बजेटची सुरुवात होते, त्यासाठी विशेष अधिवेशन बोलावलं जाते. परंतु सध्या फेब्रुवारी उजाडायला खूप वेळ आहे आणि 2027 मध्ये या गोष्टी होऊ शकणार आहे. तर बजेट नसल्यामुळे सुद्धा लाभार्थ्याच्या अनुदानामध्ये वाढ करण्यासंदर्भात शासन कोणताही निर्णय घेताना दिसत नाही. आणि तिसरी गोष्ट जी लाभार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय आवश्यक आहे, परंतु ती गोष्ट लाभार्थी करताना दिसत नाही. तर ती गोष्ट कोणती मित्रांनो, की जवळपास 45 लाख लाभार्थी आहे आणि तुमच्यामध्ये ती पॉवर आहे की शासनाला जर प्रत्येक गावातून अशा प्रकारची निवेदनं जर दिली की आमचं सुद्धा मानधन वाढवण्यात यावं आणि आमचं मानधन 4,000 ते 6,000 रुपये करण्यात यावं, जी काही मागचीच आपली मागणी आहे, तर या मागणीनुसार जर आपण प्रत्येक गावातून अशा प्रकारची निवेदन तयार केली, सगळ्या निराधार बांधवांच्या त्याच्यावर जर स्वाक्षऱ्या घेतल्या, अंगठे घेतले आणि ते निवेदन आपण तहसीलदार असेल, कलेक्टर असेल तर यांच्या मार्फत शासनाकडे जर दिलं, तर निश्चित मित्रांनो शासनाला याची दखल घ्यावी लागेल. परंतु तसं होताना दिसत नाही. निराधार बांधव असेल, विधवा महिला आहे किंवा श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजनेचे लाभार्थी आहे, तर हे कोणती चळवळ करताना दिसत नाही. त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही आवाज उचलला नाही तर तुम्हाला हे अनुदान वाढीव मिळू शकणार नाही किंवा कोणत्याही अनुदानामध्ये वाढ केली जाऊ शकणार नाही. त्यामुळे महत्वाचं आहे की तुम्हाला आता इथून पुढे तहसील करवी किंवा तहसीलदाराकरवी, जिल्हाधिकाऱ्याकरवी आपली निवेदन म्हणजे अनुदान वाढीचं जे काही निवेदन आहे तर ते शासनामार्फत पोहोचवावं लागेल, तरच आपल्या अनुदानामध्ये वाढ होऊ शकेल. दुसरी गोष्ट मित्रांनो, ज्या काही संजय गांधी निराधार योजना किंवा तत्सम निराधार योजना यांना सपोर्ट करणाऱ्या संघटना आहे, तर त्या संघटनेच्या वतीने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलने, मोर्चे यांचं आयोजन करावं लागेल. ते जर केलं तर शासन याची दखल घेऊ शकेल आणि तुमच्या अनुदानामध्ये वाढ करू शकेल. आणि मित्रांनो, तिसरी गोष्ट म्हणजे की आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील जे काही आमदार महोदय आहे, खासदार महोदय आहे, तर त्यांची तुम्हाला भेट घ्यावी लागेल, त्यांना निवेदन द्यावं लागेल आणि त्यांना सांगावं लागेल की साहेब आमच्याही अनुदानामध्ये वाढ करावी. कारण महागाई निर्देशांकानुसार लक्षात घ्या, आज दरवर्षी 7 ते 8% दराने महागाईमध्ये वाढ होते. आणि मित्रांनो, सध्याचं जे काही अनुदान आहे तर अपेक्षित आहे वाढत्या महागाई निर्देशांकानुसार जे निराधार बांधव आहे तर त्यांना 2,000 रुपये तरी अनुदान वाढ व्हावी असं अपेक्षित आहे वाढत्या महागाई निर्देशांकानुसार. परंतु अजूनपर्यंत शासनाने कोणतीही दखल घेतलेली नाही आणि जे काही तुमचं 2010 पासून जे कंटिन्यू अनुदान तुम्हाला मिळत आहे 1,500 रुपये, अगदी तेच अनुदान दिले जात आहे. त्यामुळे मित्रांनो, आता एक निर्णय घेण्याची पाळी आलेली आहे आणि त्यानुसार आपण आपल्या तालुक्यातील जेवढे काही निराधार बांधव आहे त्या सगळ्यांनी एकत्र या, एक निवेदन तयार करा,
सगळ्यांच्या सह्या घ्या, अंगठे घ्या आणि ते निवेदन तहसीलदारांना द्या. त्यानंतर तुमच्या तालुक्यातील आमदार महोदयांना, जिल्ह्यातील खासदार महोदयांना भेटा, त्यांना सुद्धा त्यांच्याही कानावर ही बातमी टाकला आणि तुमची हलाखीची परिस्थिती त्यांना सुद्धा कळू द्या, म्हणजे ते सुद्धा सरकारला किंवा मंत्रिमंडळाला याबाबत माहिती देतील. आणि तिसरी गोष्ट, तुमच्या ज्या काही जवळच्या संघटना आहे तर त्यांना सुद्धा अशा प्रकारची माहिती द्या, त्या सुद्धा तुमचा प्रश्न हा उचलून धरतील. आणि मित्रांनो, राहिली गोष्ट, आपल्या चॅनलच्या वतीने आपण नेहमीच संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्ध पेन्शन योजना, विधवा महिला पेन्शन योजना आणि जे काही दिव्यांग बांधव आहे ते यांचे प्रश्न उचलत आलेलो आहे. त्यामुळे मित्रांनो, आपल्या चॅनलच्या वतीने आपण हा प्रश्न नेहमीच उचलून धरणार आहे, वेळोवेळी व्हिडिओ याच्यावर टाकणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आपली सुद्धा जबाबदारी आहे की आपल्या चॅनलवर येणारे जे काही व्हिडिओ आहे तर ते पूर्ण पाहत चला. व्हिडिओला लाईक करा. ज्या लाभार्थ्यांनी अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत शेअर करा आणि शासनाच्या प्रतिनिधीपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांनाही कळेल की जे काही निराधार बांधव आहे तर त्यांची परिस्थिती अतिशय हालाकीची आहे आणि त्यांच्याही अनुदानामध्ये वाढ करणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, आपण हा संघटित प्रयत्न करूया जेणेकरून तुमच्या अनुदानामध्ये वाढ होईल आणि तुम्हाला जे काही अपेक्षित आहे, बरेच जण म्हणत आहे की 4,000 मिळावं, काही जण म्हणत आहे 6,000 मिळावं. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट्स करा आणि कळवा नेमकं की तुम्हाला अपेक्षित मानधन किती पाहिजे आहे, म्हणजे 4,000 पाहिजे की 6,000 पाहिजे. तर कॉमेंट्स मध्ये कॉमेंट्स करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.